कारण का एक अतिशय अनुभवी अधिकारी आणि एक माणसांच्यातला सर्वसामान्य माणसातला एक अधिकारी म्हणून त्यांच्याकडे आम्ही सगळे पाहतो. त्याच्यामुळे आमच्या खूप अपेक्षा आहेत. आणि पहिलाच मुद्दा जो आम्ही सगळ्यांनी म्हणजे बापूंचा आणि सगळ्यांचाच आग्रह होता की आम्ही ऑर्डरनी लिस्ट केली होती आणि त्याच्यात पहिलं आमचं मागणी या सरकारकडे आणि पीएमसी कडे आहे की असावरी जगदाळे ची नोकरी आता पहलगामच्या इशूला जवळपास किती 6 किंवा 7 आठवडे व्हायला आलेत आता. आणि हे झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनीच मागणी एकत्रपणे केली होती की आसावरी आणि त्यांच्या सगळ्याच जे 26 लोकांना आपण गमावलं त्या आतंकवादी एवढ्या मोठ्या हल्ल्यावर त्यांच्या प्रत्येकाला नोकरी सहकार्य आधार हे सरकारने आणि आपण एक समाज म्हणून सगळ्यांनी त्यांच्यावर उभं राहिलं पाहिजे. आणि या पार्श्वभूमीवर आसावरीला नोकरी मिळावी आणि प्रत्येक कुटुंबाला मदत मिळावी ही भावना सगळ्यांचीच होती. मी माननीय मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हा निर्णयही घेतला, आमची मागणीला होकार दिला आणि त्यांनी सहकार्याची भूमिका. पण त्यानंतर माननीय शिंदे साहेबही आसावरीच्या घरी जाऊन आले. जगदाळे कुटुंबाला त्यांनीही खूप आधार दिला. पण आमचं एवढंच म्हणणं आहे की काम केलं सगळं, पण अंमलबजावणी कधी होणार. त्याच्यामुळे आसावरीची नोकरी ही मुंबईतच असावी, कारण पुण्यातच असावी, कारण का ती एकुलती एक तिच्या आईला आता आहे. तिची आई आता एकटीच आहे आणि तिला पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये पीएमसी मध्ये आसावरीला आणि ती अतिशय उच्च शिक्षित मुलगी आहे, कर्तृत्ववान मुलगी आहे, याच्यात काही वादच नाही. अशा कर्तृत्ववान उच्च शिक्षित आपल्या या लेकीला पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये महाराष्ट्र सरकारने जो शब्द दिलाय तो पाळावा आणि लवकरात लवकर तिला आणि सगळ्या 26 कुटुंबाच्या जो शब्द सरकारने दिला होता तो पूर्ण करावा याची आठवण करून देण्यासाठी आम्ही आलोय. त्यानंतर गंगाधामला जो काल ऍक्सिडेंट झाला, अशी अनेक चौक आहेत जिथे रिपेअर किंवा ऍक्सिडेंट वाढत चालले, त्याची नोंद तातडीने घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर महत्वाचा विषय की उशिरा झालाच आहे, पण प्रभाग आता होतील असं तुमच्या सगळ्यांच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात व्हावं. जे प्रभाग आहेत ते पारदर्शकपणे आणि स्टँडर्ड फॉर्म्युलाने व्हावे, या कुणाच्या इमॅजिनेशन मधून होऊ नये. ते एक फॉर्म्युला असावा आणि तो फॉर्म्युला संपूर्ण राज्याला लागू असावा आणि तो पारदर्शक असावा. त्यानंतर आता अर्थातच पाऊस वाढणारच आहे, त्यामुळे पाण्याची परिस्थिती आणि जे वाडे धोकादायक आहेत अशा अनेक बिल्डिंग आणि वाडे पुणे असेल मुंबई असेल अशा शहरांमध्ये